नमस्कार मंडळी. नेहमी विचार येतो की आठवड्यातून 2 वेळा तरी व्लॉग टाकावा, पण शाळा सुरू झाली आहे कृषूची, त्याच्यामुळे अक्षरशः धावपळ सुरू आहे. आज मात्र मी ऑफिसला गेले नव्हते, म्हणून ठरवलं चला फ्रीज पण नीटनेटका करून घेऊया. मग काय सगळी सामग्री मी बाहेर काढली, फ्रीज पूर्णपणे आतून स्वच्छ केला आणि पुन्हा सगळं व्यवस्थित लावलं. हे जे काही मसाल्याचे पॅकेट्स आहेत हे मी नेहमी असेच ठेवते, म्हणजे लागेल तेव्हा ते फ्रीजमधून काढावे. बाहेर मी अजिबात डब्यामध्ये ठेवत नाही. मग संध्याकाळचा नेहमीचा प्रश्न, आज जेवायला काय बनवायचं. तेवढ्यात अहो म्हणाले, आज मी पनीर क्रिस्पी बनवतो. म्हटलं वाह, आज शेफ बदल. मग मी पटकन तयारीला लागले. सगळी चॉपिंग मी केली. लसूण, आलं, कांदा, सिमला मिरची आणि त्यांनी एका कढईत तेल गरम केलं, त्यात आलं लसूण परतलं आणि मग नंतर कांदा आणि सिमला मिरची घालून व्यवस्थित परतवून घेतलं. आता पनीरसाठी आधीचपासून फ्राय करून ठेवलेले तुकडे घेतले होते. हे पनीर आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये घालायचं. कॉर्नफ्लावर, बेसन, तांदळाचं पीठ, थोडं मैदा आणि आवडते मसाले टाकून बॅटर तयार केलं आणि पनीरला छान कोटिंग करून डीप फ्राय केलं. मग हे पनीर आपण त्यामध्ये टाकून परतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस, आपल्याला थोडंसं सोया सॉस टाकायचं आहे, चिली सॉस आणि थोडंसं विनेगर. आता मी हे माझ्या मुलीसाठी पण आहे, मुलगीही खाणार आहे, त्याच्यामुळे मी हे कमी टाकलं आहे. आणि शेवटी टँगीनेससाठी तुम्ही त्याच्यामध्ये केचप, टोमॅटो सॉस टाकून हे सगळं मिक्स करून घेतलं आणि हे पुन्हा व्यवस्थित परतवून घेतलं आणि बास, आपल्या घरच्या घरीच तयार झालं आहे हॉटेलसारखं पनीर क्रिस्पी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हो, हे जसं पनीर क्रिस्पी केलं आहे तसं तुम्ही चिकन क्रिस्पी सेम अशाच पद्धतीने करून बघा. आम्हीही केलं होतं आणि खरंच खूप छान झालं होतं. आणि आता कृषूला माहीत नाही आहे तिच्या पप्पांनी तिच्यासाठी पनीर क्रिस्पी बनवली आहे, तर तिची रिॲक्शनच बघूया आता. तिला ही डिश खूप आवडते आणि आता ती येते किचनमध्ये, बघूया तिची काय रिॲक्शन आहे. कचऱ्यात बसू. काय बनवलं पप्पाने? तोंडाला पाणी. वा 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 वा, यमी यमी. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा पनीर क्रिस्पी आवडते का. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.